भाजप काँग्रेसमधला वाद चिघळला। भाजप आंदोलनानंतर काँग्रेसचे बोर्लीमध्ये आंदोलन। भाजप आमदार रमेश साटम यांच्या विरोधात हे आंदोलन। गौरी पालवे गर्जे आत्महत्या प्रकरणी पीएच्या प्रकरणावर मंत्र्याला जबाबदार धरणं योग्य नाही, चव्हाण यांच्या आरोपांवर मंत्री शिरसाटांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री शिंदेंचा ताफा अडवला। मालेगावातील चिमुकलीच्या हत्येप्रकरणी पिंपळनेर येथे ताफा अडवला। गुन्हेगाराला तात्काळ फाशी का दिली जात नाही असा जाब विचारत केला रास्ता रोको आंदोलन। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कंधार येथील सभेमध्ये केली घोषणाबाजी। पोलिसांनी घेतलं घोषणाबाजी करणाऱ्यांना ताब्यात। दादा एसी वर्गीकरणावर बोला असं म्हणत एकानं केली ही घोषणाबाजी। वोट चोरी थांबली पाहिजे, नाहीतर प्रक्रियेला अर्थ नाही। लोकशाही वाचवण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र, याद्यांमध्ये बदल न झाल्यास रस्त्यावर उतरणार, आदित्य ठाकरेंचा इशारा। सातारा नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये प्रचार पदयात्रा। यावेळेस अपक्षानं भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचं आवाहन। भाजप खासदार अनिल बोंडेंना पुन्हा शिवीगाळ आणि धमकी। अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी एका तरुणाला याबाबत घेतलं ताब्यात, चौकशी सुरू। एबी फॉर्म न मिळाल्यानं शिवसेनेचे 23 उमेदवार अपक्ष। हिंगोलीच्या वसमत शिवसेनेचे एबी फॉर्म राष्ट्रवादीच्या आमदाराकडे। माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार। अजित पवार यांचा कार्यकर्त्यांना खुदा हाफिज। जिंतूरमधील प्रचार सभेतील वक्तव्याची चर्चा। अजित पवारांच्या खुदा हाफिज या वक्तव्यानं चर्चेला उधाण। पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस बंधा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा पोलीस बंधा न्यूज।